नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेशची चारी बाजूनी कोंडी केली जाणार आहे। एकीकडून रिया, एकीकडून दादा, अर्णव, घरातले सगळेजण आता राकेशच्या चांगलाच पिच्छा पुरवणार आहेत आणि त्याची वाट लावणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? अर्णवने रियाची भेट घेतलेली आहे आणि रियाला सांगितलेलं आहे की राकेश हा माझ्या बहिणीचा नवरा आहे, म्हणजेच अंजली त्याची बायको आहे। ही गोष्ट सुद्धा रियाला समजलेली आहे। लग्नासाठी बनवलेले दागिने घेऊन राकेश पसार झालेला आहे, ही गोष्ट रियाच्या समोर आलेली आहे। त्यामुळे ती सुद्धा खूप चिडलेली आहे। त्याचबरोबर वल्लरी आणि राकेश या दोघांमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे राकेशला कंटिन्युअसली दादाचा फोन येत असतो आणि त्याच वेळी राकेशच्या रूममध्ये वल्लरी येते आणि वल्लरी म्हणत असते, जावई बापू, तुम्ही एवढे नीच असाल ना असं कधी वाटलं नव्हतं। अंजलीच्या डोक्यामध्ये प्रॉपर्टी मागण्याचं जे खूळ भरलेलं आहे ते तुम्हीच केलेलं आहे, हे मला माहिती आहे। तेव्हा मात्र राकेश म्हणतो, म्हणजे मी माझा फायदा बघणारच ना। तेव्हा वल्लरी म्हणत असते, हे आपलं ठरलंच नव्हतं। आपलं ठरलं होतं ते म्हणजे ईश्वरीला घराबाहेर काढण्याचं, आणि अचानक तुम्ही हा काय गोंधळ घालून ठेवलाय, असं वल्लरी राकेशला बोलत असते। तेव्हा राकेश म्हणत असतो, माझा फायदा होत असेल तर मी बघणार आहे, त्यामुळं मी काय करायचं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही, एवढं लक्षात ठेवा, असं राकेश इकडे वल्लरीला सांगत असतो। आणि वल्लरीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही, आणि हे जी काय तुमचे सूर आहेत ना, हे अशा पद्धतीने माझ्याशी बोलायचं नाही। हे ऐकल्यानंतर वल्लरीला कळलेलं असतं की राकेशची काय लायकी आहे आणि राकेश कशा पद्धतीने वागू शकतो, बोलू शकतो, या सगळ्या गोष्टी वल्लरीच्या लक्षात आलेल्या असतात। आणि वल्लरी म्हणत असते की बस झालं, हे जे काही तुमचं चाललंय ना, हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या पद्धतीने वागाल आणि मी सहन करेल। तेव्हा राकेश म्हणतो, काय करणार आहे? आता जाऊ दाखवू सगळ्यांना बाहेर तुमचा व्हिडिओ? तुम्ही किती नीच आहात ते बघा ना। तुम्ही तर ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केलाय, तिला मारण्याची सुपारी दिलेली आहे, आणि जर का हे सगळं जाऊन मी सांगितलं तर काय होईल याचा विचार केलाय का? या गोष्टीचा विचार करा ना, आणि मग बघा काय होणार आहे ते, असं म्हणत आता राकेशने वल्लरीला धमकी दिलेली असते। वल्लरीला तो म्हणत असतो की कसं आहे, झाली का बोलती बंद? नाही, माझ्याशी बोलताना ना आवाज कमी ठेवायचा, कारण माझ्याशी बोलताना प्रत्येक वेळेस मापात राहायचं। आणि असं म्हणत तो वल्लरीला म्हणतो की जा, तुम्हाला जे काय करायचं ते करा, मला जे काय करायचं ते माझी मी करणार आहे, कारण तुमचं आणि माझं असं काही ते ठरलेलं नाही, असं म्हणत तो वल्लरीला तिथून हाकलून लावतो। इकडे सगळेजण आता जेवायला येऊन बसलेले असतात। अर्णव आणि राकेश बाकी असतात। ईश्वरी सगळ्यांना जेवायला वाढत असते। श्रीखंडपुरीचा बेत असतो, छान असं सागर संगीतचं सगळी तयारी केलेली असते आणि ईश्वरी सगळ्यांना जेवायला वाढत असते। त्याचवेळी मामा म्हणत असतात की आज मी कोणतंही पथ्य पाळणार नाही, आज मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये, मी सगळं खाणार आहे, मला कोणी काही बोलायचं नाही। हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते, असं पण रोज कुठं तुम्ही कुणाचं ऐकता आणि पथ्य पाळता? सगळं तर तुम्हाला हवं तसंच तुम्ही करत असता ना, मग आजच काय एवढं, असं वल्लरी सांगू लागते। त्याचवेळी ईश्वरी त्याचबरोबर बाकीचे सगळे घरातले असतात आणि त्या पद्धतीने सगळे जेवायला बसलेले असतात। आकाश अजून आला नाही, म्हणून इकडे वल्लरी म्हणत असते, आज तरी येणार आहे का नाही, का आज पण आकाश तिकडेच असणार आहे, त्याची होणारी बायको त्याला सोडणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात। राकेश तिथे येतो आणि अर्णव तिथे आलेला असतो। दोघंही खुर्चीकडे जातात आणि खुर्ची मागे ओढत असतात बसण्यासाठी। तेव्हा मात्र वल्लरी पाहत असते। वल्लरीला लक्षात आलेलं असतं की काय होतंय, म्हणजे राकेशला पण तिथं जायचं आहे आणि त्याचबरोबर वल्लरीला सुद्धा तिथं अर्णवला सुद्धा त्याच खुर्चीवर बसायचं आहे। तेव्हा अंजली लगेच बोलायला सुरुवात करते, ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे आणि मला असं वाटतं की गुढी उभारण्याचा मान जर यांना दिलेला नसेल तर कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवरती बसण्याचा मान तरी यांना मिळाला पाहिजे, असं ती बोलते। त्याचवेळी ईश्वरी जी सगळेजण पाहत असतात, खरं तर त्या खुर्चीवर बसण्याचा मान हा फक्त आणि फक्त अर्णवचा आहे, कारण अर्णव कुटुंब प्रमुख आहे, अर्णव घर चालवतो आणि इकडे हा फुकटचा जावई जो आहे त्याला तो मान पाहिजे, म्हणून इथे सगळा गोंधळ चाललेला असतो। तर अंजली तसं म्हटल्याबरोबर इकडे लगेचच अर्णव म्हणतो की जीजू बसा, काही हरकत नाहीये, काही प्रॉब्लेमही नाहीये, तुम्ही बसू शकता, असं सांगितलं जातं। तेव्हा ईश्वरी पाहत राहते। ईश्वरी म्हणते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे माझ्या नवऱ्याचा अपमान होतोय, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, आणि हे सगळं जे काय आहे
हे मी सहन करू शकत नाही, असं ईश्वरी बोलायला सुरुवात करते. कारण ईश्वरी म्हणते की अर्णव सर थांबा, तुम्ही आलेच मी 2 मिनिटं बसू नका तुम्ही इथे जेवायला, असं ईश्वरी सगळ्यांच्या समोर सांगते. आणि त्याच वेळी सगळे थांबलेले असतात. आता ईश्वरीच्या डोक्यात नक्की काय आहे, म्हणजे हिला काय वाटतंय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि आजी म्हणत असतात की काय करणार आहे ग ईश्वरी. ईश्वरी म्हणते आलेच. आजीला सगळे म्हणत असतात की आता हिचं काय चाललंय. आजी म्हणतात सांगितलंय ना तिने थांबा म्हणून, थोडा वेळ थांबून बघूया ना काय होतंय ते, नंतर कळेल काय करायचंय ते, असं इकडे ह्या दोघांचंही चालू आहे. आणि ईश्वरी येते, पाट चौरंग सगळं घेऊन येते आणि बाहेर तिथेच हॉलमध्ये पाट चौरंग मांडते. आणि आजी त्याचबरोबर अर्णव सगळे पाहत असतात. आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर चला तुम्ही तिथे बसा पाट चौरंगावर. अहो आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे, मराठी महिन्याचा पहिला सण आहे आणि अशी प्रथा आहे राजे शिर्केंच्या घरची, पाटावर आणि चौरंगावर बसायचं आणि जेवायचं. चला बरं बसा. अर्णवला काहीच कळत नसतं की हिचं काय चाललेलं आहे, कारण ईश्वरीला काही झालं तरीही अर्णवचा अपमान होऊ द्यायचा नाही हेच तिनं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी तिने हा सगळा घाट घातलेला असतो. आणि मग अर्णवला ती त्या चौरंगावर येऊन बसायला सांगते आणि राकेश आणि अंजली पाहतच राहतात. म्हणजे अर्णवला तिने त्याचा मान राखलेला आहे, तो कुटुंब प्रमुख आहे, या घरची जी प्रथा आहे त्या पद्धतीने तिने त्याला त्याचा मान मिळवून दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे हे अशा पद्धतीने होणार आहे. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात, पाहत असतात. ईश्वरीच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे हेच चाललेलं असतं. पण ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं की ईश्वरी काय करू शकते. आणि मग मात्र ईश्वरीने अर्णवला तिथे चौरंगावर बसायला सांगितलेलं आहे. चौरंगाच्या पाटाच्या भोवती ती म्हणते की मी रांगोळी घालते, थोडीशी का होईना पाटाच्या भोवती रांगोळी असली पाहिजे, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र तिने रांगोळी काढायला घेते. सगळेजण तिथं पाहत असतात. आणि अंजलीला जे काही कळायचं आहे ते समजलेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की तिने जे काही केलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि तिला तिच्या नवऱ्याचा मान राखायचा आहे. पण ते ईश्वरीने मात्र दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही माझ्या नवऱ्याचा मान मी राखणार आहे. आणि राजे शिर्केंच्या प्रथेप्रमाणे तिने अर्णवला पाठावर बसवलेलं असतं. मामांना ईश्वरी सांगते की मामा तुम्ही सगळेजण तिथे बसलात तरी चालेल, काहीच हरकत नाही, कारण तुम्ही जिजूंना कंपनी द्या, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. आणि मग मात्र गोष्टी आता पुढे चाललेल्या असतात. ईश्वरीने जे काही केलेलं आहे त्यामुळं आता आजी त्याचबरोबर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि आजी मात्र जाम खुश झालेली असते. आणि मग सगळेजण इकडे पाहू लागतात की ईश्वरीने अर्णवसाठी जो घेतलेला स्टँड आहे त्यानुसार, कारण त्यांना असं वाटत असतं की खरंच अचानक ईश्वरीने हा काय गोंधळ घातलेला आहे. पण ईश्वरीने जे सत्य आहे ते केलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही अर्णव हा कुटुंब प्रमुख आहे आणि त्याला त्याचा मान मिळाला पाहिजे. म्हणजेच राकेशला चांगलंच तोंडावर आपटवलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की राकेश तू कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तिने दाखवून दिले की अर्णव या घरातला मोठा आहे. त्याचबरोबर इकडे रिया मात्र भयानक चिडलेली असते. आणि रियाने आता राकेशची वाट लावायचं ठरवलेलं असतं. आणि म्हणून रियाने आता दादाला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हा जो माणूस आहे याचे हातपाय तोडायचे आणि याला घेऊन इकडे माझ्यासमोर हजर करायचं, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि दादाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की काय. आणि फोटो येतो तेव्हा तो दादा पाहू लागतो, तर तो फोटो जो आलेला असतो तो फोटो म्हणजेच राकेशचा असतो. हा जर राकेश आहे तेव्हा ती सांगते की ह्याचा हाफ मर्डर करायचा आहे, हा मला समोर जिवंत हवा आहे, कारण काहीही झालं तरीही याला तुम्ही संपूर्ण मारून नाही टाकायचं, पण हा मला जिवंत हवा आहे. इकडे अंजली आता किचनमध्ये येते आणि ती ईश्वरीसोबत बोलत असते. ईश्वरीला म्हणत असते की तू मुद्दाम केलंच नाही, कारण यांना मी कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसवलं म्हणून तू अर्णवला मुद्दाम पाठ चौरंग मांडून रांगोळी घालून जेवायला बसवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता तेव्हा ईश्वरी अंजलीला स्पष्टपणे सांगू लागते की मी जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा मान राखण्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नाहीये, माझ्या नवऱ्याचा मान राखणं हे माझ्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं आणि मी माझ्या नवऱ्याचाच मान राखलेला आहे, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं.
हां, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. कारण ज्या गोष्टी मला पटत नव्हत्या त्यासाठी मी हे केलेलं आहे. इकडे आता दादाने अर्णवला फोन करून बोलवलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं, अचानक बोलवलं? तेव्हा दादा सांगत असतो की एका व्यक्तीने या राकेशला हाफ मर्डरची सुपारी दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो म्हणजे? तेव्हा दादा सांगू लागतो की हो, त्या राकेशचा हाफ मर्डर करायची सुपारी आलेली आहे. आणि मग मात्र अर्णव म्हणू लागतो की हे सगळं काय आहे? तेव्हा रिया कारखानीस म्हणून आहे, तिलाही फसवलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की माझी तिच्याबरोबर भेट घालून द्या. आता रियाबरोबर भेटायचं आणि या सगळ्यातून मार्ग काढायचा, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे तो म्हणतो की काही झालं तरीही त्या राकेशला शांत राहू द्यायचं नाही, त्याचा बीपी वाढतच राहिला पाहिजे, असं करायचं आहे. तेव्हा दादा म्हणतो की काळजी करू नका, आजच त्याला एक पार्सल पोचेल आणि बरोबर त्याची वाट लागेल, त्याला कळेल काय होणार आहे ते. राकेश इकडे बाहेर असतो, त्याच्या नावाने पार्सल आलेलं असतं. तिथे विचारतात राकेश आहे का, आणि मग राकेशला ते पार्सल दिलं जातं. राकेश विचारतो कोणी पाठवले हे. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही माहिती, तुमच्या नावाने पार्सल आलेलं आहे आणि या पत्त्यावर आलेलं आहे, तर मी या पत्त्यावर ते पार्सल घेऊन आलोय. मग राकेश तो बॉक्स उघडतो. त्या बॉक्समध्ये जे काय आलेलं आहे ते पाहून त्याला धक्का बसतो. तो म्हणजेच पांढरं कापड असतं, त्याचबरोबर फुलांचा हार असतो. त्या पांढऱ्या कापडावरती बुक्का टाकलेला असतो आणि तेवढ्यातच राकेशच्या फोनवरती फोन येतो. आणि राकेशच्या फोनवरती फोन आल्यावर राकेश फोन उचलतो आणि पाहतो तर काय, दादाचा फोन असतो. दादा म्हणतो मिळालं का पार्सल? नाही, तुला वाटत असेल तुला कुर्ता पायजमा शिवायला ते पाठवलेले असेल, तर तसं नाहीये, एवढं लक्षात ठेव. कारण तुझ्या तिरडीवर टाकायला ते कापड पाठवलेलं आहे. उद्यापर्यंत मला माझे पैसे मिळाले पाहिजेत, नाही तर तुझी वाट लावेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये आलेले असतात. अर्णवला खूप राग आलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की मगाशी हे सगळं तू का केलं? एकतर ताईमधलं आणि माझ्यामधलं भांडण मिटवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तू हे सगळं करून आणखीच गोंधळ घालून ठेवलेला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते मी काहीही गोंधळ घातलेला नाहीये, जे काय केलेलं आहे ते मी माझ्या नवऱ्याचा मान ठेवण्यासाठी केलं. अचानक तो राकेश आला, त्याने तुमच्या खुर्चीवरती बसायला तयार तिथं ही झाला. मग मी काय करायचं, मी काय बघत बसायचं होतं? माझ्या नवऱ्याच्या बाबतीत त्याचा अपमान होता ना, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, असं ईश्वरी स्पष्टपणे अर्णवला सांगू लागते. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की पण हे सगळं करायची गरज नव्हती, कारण ते कसं दिसत होतं, वियर्ड वाटत होतं की मी हे सगळं जे काही करत आहे, म्हणजेच मला एकट्याला स्पेशल हे सगळं कसं वाटत होतं ते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्येही अगदी असं लुटुपुटूचं भांडण चाललेलं असतं आणि अर्णवने ईश्वरीचा हात पिरगळलेला असतो आणि ईश्वरी म्हणतात असे दुखतंय अर्णव सर, मला दुखतंय, असं जेव्हा अर्णव सांगू लागतो आणि तेव्हाच या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि जे काही घडत असतं त्या सगळ्यांचे परिणाम सुद्धा आता भोगावे लागत असतात. आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढत आता पुढे जायचं आहे. इकडे रिया आणि त्याचबरोबर अर्णव यांची भेट घडवण्याचं ठरवलेलं असतं आणि मग 4 वाजता भेटीचं टायमिंग असतं. अर्णव तिथं पोहोचलेला असतो. अर्णव ज्यावेळेस तिथे येतो त्याच वेळेस आता तिथे रिया आणि त्याचबरोबर दादा ऑलरेडी येऊन थांबलेले असतात. मग रिया तिथं आलेली आहे आणि दादा तिथं आलेला असतो आणि मग ते दोघंही भेटतात. तेव्हा रियाला विचारलं जातं हे सगळं काय आहे. तेव्हा रिया सांगते की हा सर्वेश आहे. तेव्हा अर्णव सांगू लागतो की नाही, हा सर्वेश नाहीये, हा राजेश भोसले, राकेश नायर अशी वेगवेगळी नावं घेऊन सगळ्यांना फसवतोय. तुम्हालाही फसवलंय का, असं राकेशने विचारल्यानंतर मात्र इकडे ती सांगू लागते की हो, या माणसाने मलाही फसवलेलं आहे. आता सत्य समोर येऊ लागलेलं असतं आणि राकेशने कोणाकोणाची फसवणूक केली हे सगळं समोर येत असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. इकडे राकेश म्हणत असतो की काही झालं तरीही मला काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि पैशाचा बंदोबस्त केला पाहिजे. जर मी त्या दादाचे पैसे दिले नाही तर मी खूप मोठ्या अडचणीत येणार आहे आणि ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे राकेश म्हणतो की ते दागिने आहेत ना ते विकतो, त्याचे थोडेफार पैसे येतील आणि ते पैसे मी नेऊन देतो, असं त्याचं ठरलेलं असतं. आणि तो दागिने घेऊन निघतच असतो, रुमालात बांधलेले असतात. आणि तेवढ्यात अंजली तिथे येते आणि अंजली म्हणू लागते की काय हो, हे काय चाललंय. तेव्हा तो म्हणतो की काही नाही अंजली, शेवटी आज तुम्हाला पकडलंच.
कसं आहे, मला वाटत होतं की मी एक केस जिंकलोय आणि मग मी तुझ्यासाठी दागिने खरेदी केलेले होते. ते दागिने मी तुझ्यासाठी आणलेले होते आणि तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि ते सरप्राईज मी तुझ्याकडेच घेऊन येत होतो. पण आज तुम्हाला पकडलं. अंजली म्हणते, बघू आणि किती सुंदर दागिने आहेत. इकडे रियाला सांगितलं जातं, उद्यापर्यंतची वाट बघा, तुमचे दागिने तुम्हाला मिळतील आणि त्या माणसाला सोडायचं नाही. आपण एकत्र येऊन त्याला धडा शिकवायचा आहे, असं आता अर्णव आणि त्याचबरोबर दादाने सुद्धा ठरवलेलं आहे. आणि आता गोष्टी त्याच पद्धतीने चाललेल्या असतात. अर्णवला खरं तर खूप राग आलेला असतो त्या माणसाचा, कारण त्या माणसाने ज्या पद्धतीने अर्णव सोबत वागलेलं आहे ते अर्णवला सुद्धा माहिती आहे आणि म्हणून तर अर्णवची चिडचिड होत असते. आणि इकडे आता ते दागिने अंजली स्वतःच्या अंगावरती घालत असते आणि राकेशचीच मदत घेत असते. राकेशला खरं तर कळायचंच बंद झालेलं असतं की हा काय प्रकार घडलेला आहे, कारण हे दागिने घेऊन मी जात होतो, काहीतरी पैसे ॲडजस्ट करायचे होते आणि या बावळट बायकोने मध्ये येऊन पचकलेली आहे आणि ते दागिने माझ्या हातातून गेलेत की काय, अशी भीती आता अर्णवला वाटायला लागलेली असते. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, राकेशला वाटायला लागलेली असते. आणि मग मात्र राकेशला आता कळायचं बंद झालेलं असतं. राकेश विचार करायला लागलेला असतो की करू काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं खूप गरजेचं आहे. आता मग अर्णव, ईश्वरी सगळेजण एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्लॅनिंगनुसार आता पुढचा डाव आखला जाणार असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की या घराच्या वाटण्या होऊ द्यायच्या नाहीत आणि मग या घरामध्ये फूट पडू द्यायची नाही, असं अंजलीताईंना मी सांगितलं होतं, म्हणून त्या दिवशी मी पेपरवरती सह्या केल्या नाहीत. परंतु गोष्ट आता अशी घडलेली आहे की मला अंजलीताईंनी 48 तास दिलेले आहेत आणि ती मुदत उद्या संपते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि उद्या कळणार आहे की मी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी का नकार दिलेला होता. आता हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणत असते, चला, म्हणजे या फुकटच्या जावयाचा काटा निघत असेल तर काहीच हरकत नाही. इकडे आता बाहेर आलेले असतात ते म्हणजेच राकेश आणि अंजली. आईस्क्रीमसाठी खाण्यासाठी तो घेऊन आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो की आपल्याला लवकर गेलं पाहिजे. त्यावर अंजली म्हणते, का नाही, परत चिंटू तुझा भाऊ आहे तो काळजी करत बसेल ना, म्हणून सांगितलं. तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणते की नाही, बदललाय तो ईश्वरीमुळे बदललाय. हे जर मला आधीच लक्षात आलं असतं ना, तर मी कधीच त्याचं ईश्वरीसोबत लग्न लावू दिलं नसतं, असं अंजली स्वतःच विचार करत असते. आणि त्याचबरोबर अंजलीच्या डोक्यात हे सगळं खूळ आलेलं असतं आणि अंजली त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी करत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश म्हणत असतो की काय हे, अंजली म्हणत असते, मला खरं तर ना त्या घरामध्ये जायचीच इच्छा नाहीये, कारण मला नको आहेत ती लोक. तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो की कसं आहे, पैसा तर हवाय ना, काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता त्या दोघांचंही चाललेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे ती म्हणत असते की नाही, मला ना त्या घरातच राहायचं नाहीये, मला नको झालंय, असं अंजलीने ठरवलेलं असतं. इकडे अर्णव, ईश्वरी या सगळ्यांनी एकत्र येऊन आता प्लॅनिंग केलेलं आहे. त्या पद्धतीने सगळ्यांनी साथ द्यायचं ठरलेलं आहे. अर्णवचा प्लॅन आता वर्क होणार असतो, कारण इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि अंजलीला तेवढं बोलवलेलं नाहीये, बाकी सगळे एकत्र जमलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी एकत्र प्लॅनिंग केले. इकडे राकेश आणि त्याचबरोबर जेव्हा घडत आहे ते म्हणजे आता राकेश अंजली एकत्र आईस्क्रीम खात आहेत आणि मग तिथे दादा पोचलेला आहे आणि बहिणी कशा आहात असं त्याने विचारलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा आता राकेशचं सत्य समोर येऊ लागलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.